पुढच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत विविध सजीवांमध्ये किंवा पेशींमध्ये होणारे ऑक्सिश्वसन, ज्याला आपण विना ऑक्सिश्वसन म्हणजे तर ऑक्सिजनची काय असते, कमतरता असते किंवा जवळपास तो ऑक्सिजन हा नसतो. आता इथे बघा कर्बोदके आहेत, पुन्हा तेच कर्बोदके जे शरीरामध्ये येतात, पेशींमध्ये आपण त्यांना ॲब्सॉर्ब करतो. ही कर्बोदकेंचं पुन्हा काय होतं की ग्लुकोजचं त्या विघटन होतं, त्याच्यातून पायरिक आम्लाचे 2 रेणू तयार झाले. आता जर या पायरिक आम्लाचं किण्वन आपण केलं तर अल्कोहोलची निर्मिती होते आणि ज्याला आपण किण्व म्हणतो ते तयार होतं. आता हे जे पायरिक आम्ल आहे, हे पायरिक आम्ल जर किण्वन केलं तर त्याच्यापासून आपल्याला विविध पदार्थ मिळतात, जसं विनेगर, जीवनसत्व, हे विविध सूक्ष्मजीव काय होतात त्यातून आपण ते मिळवू शकतो. सूक्ष्मजीवांद्वारपत हे किण्वन हे केलं जातं. आणि तिसरा पायरिक जो रेणू आहे त्याचं किण्वन करून त्याचं लॅक्टिक आम्लामध्ये काय केलं जातं, निर्मिती केली जातं, जी तांबड्या आणि स्नायूच्या म्हणजे स्नायू आणि तांबड्या पेशीसाठी काय होते हे उपयोगी पडलेलं असतं. आता हे लॅक्टिक आम्लाचं, आता हे अल्कोहोलची निर्मिती वगैरे हे तर सर्व कॉमन सगळ्यांना माहितीच आहे. आता लॅक्टिक आम्ल म्हणजे काय की एकदम तुम्ही उठलात आणि कधी कधी तुमचं काय होतं की तुमच्या पायाला असे मुरगळ आल्यासारखे होते, म्हणजे अचानक लागणारी प्रचंड मोठ्या प्रमाणात जी ऑक्सिजनची गरज असते ती तिथला भाग पुरू शकत नाही, पेशी पुरू शकत नाही, त्या पेशीला पुरत नाही, म्हणून तिथं काय होतं की लॅक्टिक आम्लाची काय होते एक प्रकारे निर्मिती होते. आणि थोड्या वेळानं काय होतं ते स्नायू थोडासा सुजतो आणि त्याच्यानंतर हळूहळू नॉर्मल त्याला ऑक्सिजन भेटला की तो काय होतो, सूज लागलेला भाग थोडासा कमी होत चालतो. याला हे इथं ही प्रक्रिया म्हणजे तुम्हाला एक माहीत असावं म्हणून. आता बघा इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, विना ऑक्सिश्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती ही कशी होते, त्यांच्यामध्ये कशी होते. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत, उदाहरणार्थ अनेक प्रकारचे जीवाणू. अशा सजीवांना ऊर्जा मिळण्यासाठी विना ऑक्सिश्वसनाचा अवलंब करावा लागतो. आता बघा याच्यामध्ये होतं काय, विना ऑक्सिश्वसनचे 2 टप्पे पडतात. एक आहे ग्लायकॉलिसिस म्हणजे ग्लुकोजचं विघटन केलं जातं, आणि दुसरं आहे किण्वन, ज्याला इंग्लिशमध्ये आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. यात काय होतं की ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं. पूर्ण होतं का नाही, जसं इथं पूर्ण होतं ऑक्सिश्वसनमध्ये, तसं विना ऑक्सिश्वसनमध्ये पूर्ण होत नाही. मग अपूर्ण विघटन होतं आणि मग अपूर्ण विघटन झाल्यामुळे ऊर्जा सुद्धा कशी मिळते, ही कमीच आपल्याला मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनापासून तयार झालेले पायरिक आम्ल काही विकराच्या मदतीने कार्बनी आम्लामध्ये म्हणजेच अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते. यालाच किण्वन असे म्हणतात, म्हणजे अल्कोहोल बनण्याची प्रक्रिया. काही उच्चस्तरीय वनस्पती प्राणी आणि ऑक्सिजन सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या भोवती ऑक्सिजनची वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनाऐवजी विना ऑक्सिश्वसनाचा काय करतात, अवलंब करतात. उदाहरणार्थ बीजांकुराच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडली असल्यास बीजे विना ऑक्सिश्वसन करतात. तसेच आपल्याला व्यायाम करताना आपल्या मांसपेशी, जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं ना की एकदम ऑक्सिजनची खूप सारी गरज पडते पण तिथं भेटत नाही आणि मग त्यावेळेस काय थोडी सूज आल्यासारखी होते, मांसपेशी विना ऑक्सिजन करतात. त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. मग अशा वेळेस आपण काय करतो, थोडं थांबायचं आणि पूर्ण असा श्वास जर आपण थोडासा घेतला तर थोड्या वेळानं आपल्याला थोडीशी ऊर्जा प्राप्त झाल्यासारखी होते. आलं लक्षामध्ये. तर आता बघा पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय, पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. बघा सांगा बरं याचं उत्तर. बघा पहिला प्रश्न, पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. आत्ताच आपण पाहिलं कोणत्यात, ज्याच्यात पूर्ण ऑक्सिजन हा काय होतो, म्हणजे पूर्ण ग्लुकोज हा ऑक्सिडीकरण होतो. कशाच्या साह्याने, ऑक्सिजनच्या. म्हणजे पेशी स्तरावरील जे श्वसन असतं त्याच्यामध्ये काय होतं, ग्लुकोजचं हे पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते, ऊर्जा निर्मिती. आठवलं का काही, यस बरोबर, कोणता आहे, तंतू कणिकेची आवश्यकता असते. बघा पुढचा मुद्दा आहे, विविध घटकांपासून मिळणारी ऊर्जा आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदके पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात साठवले जातात. लक्षात आलं.
प्रथिने कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनलेली असतात. आत्ताच आपण पाहिलं प्रथिने आपण विविध प्रकारचे पदार्थ आपण घेतो त्यातून मिळलेले असतात. तर ही कशापासून बनलेली असतात? अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकामेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूंना काय म्हणतात? प्रथिने असे म्हणतात. काय म्हणतात? प्रथिने. 9वीला आपण पाहिलं प्रथिने. प्राणिज पदार्थात 9वीला नाही आपण ह्या 9वीला पण आणि 10वीच्या पण पहिल्या धड्यात पण पाहिलंय की प्रथिनांची निर्मिती. प्राणिज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. प्राणिज प्राण्यापासून. प्रथिनांपासून प्रति ग्राम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होतात. हे अमिनो आम्ल शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव पेशी त्यांना त्या अमिनो आम्लापासून त्यांना आवश्यक असणाऱ्या शरीरातली जी असतात ती प्रथिने तयार करतात. ते तर नेमकी कोणती कोणती तर आपण बघू. म्हणजे ह्या अमिनो आम्लापासून कशाची निर्मिती होते? प्रथिनांची. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ले कुठं कुठं वापरतात? ऑक्सिन नावाचं जे ऑक्सिन नावाचं जे अमिनो आम्ल आहे ते हाडांच्या मजबुतीसाठी वापरलं जातं. त्याचबरोबर पेशीसाठी प्रद्रव्य पटलातील जी प्रथिने असतात विविध विखरे वापरले जातात. स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन्स जे असतात ती अमिनो आम्ले असतात. पीयूषिका ग्रंथीमध्ये विविध प्रकारची संप्रेरके स्त्रावतात. स्नायूमध्ये ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने असतात. रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि जी प्रतिपिंड अँटीबॉडीज आपण म्हणतो ती आपण असते हे पाहिलं. आणि मेलेनिन, रंगद्रव्य, कॅरेटिन हे त्वचेमध्ये असतात. आणि ही जी असतात ही काय आहेत? बघा, रक्ताद्वारे प्रत्येक अवयव हे पेशीपर्यंत पोहोचले जातात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून म्हणजे ज्यावेळेस हे अमिनो आम्ल त्यांना पोहोचतं तर ते आवश्यक असणारी प्रथिने तयार करतात. बघा ही तर प्रथिने तुम्हाला दिसलेलं आहे. म्हणजे ही प्रथिनांची यादी तुमच्या लक्षात येईल. मेलेनिन, रंगद्रव्य, कॅरेटिन, ऑक्सिन वगैरे वगैरे. बघा, गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळवलेले अमिनो आम्ल शरीरात साठवून ठेवले जात नाहीत. त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया हा शरीराच्या बाहेर टाकला जातो. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये जसे की ग्लुकोजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ल खनिजांपासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रकारची प्रथिने तयार होतात. वनस्पती पेशीच्या हरित लवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे हे प्रथिन होय. बघा, स्निग्ध पदार्थ आपण कशापासून मिळवतो? स्निग्ध पदार्थ जे आहेत ते आपण काय करतो? कशापासून मिळवतो? कशापासून? स्निग्ध म्हणजे चोपडेपणा असं आपण थोडक्यात लक्षात घेऊ. आता चोपडेपणा कशामध्ये असतो? तेलात आहे, लोणीत आहे, तुपात आहे, तेलबियात आहे आणि चरबीमध्ये असतो. इत्यादी प्रकारच्या पदार्थातून आपण काय करतो की विविध प्रकारचे स्निग्ध पदार्थ आपण मिळवू शकतो. आता मेद आम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना आपण स्निग्ध पदार्थ असं म्हणतो. आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते म्हणजेच त्यांचे रूपांतर हे मेदाम्लात आणि अल्कोहोलमध्ये होते. मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यांच्या आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ पेशी प्रद्रव्य पटल करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे आवश्यक रेणू ते तयार करतात. तर मेदाम्ला आणि ते मेदाम्लापासून तयार केलेले असतात. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, एजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, ऑल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षुतंताभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेद आम्लाचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थात आपल्याला प्रति ग्राम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ चरबीयुक्त संयोजी उतीमध्ये साठवून ठेवले जाते. लक्षात घ्या, चरबी आपण म्हणतो काय, चरबी वाढली. बघा, अनेकदा तुमचे तोंड येणे त्यावेळी तुम्हाला तिखट पदार्थ खाऊ शकत नाही. मग तोंड येणे याला आपण माउथ अल्सर म्हणतो. जिभेच्या
किंवा तोंडाच्या आतल्या भागाला सूज येणे व तेथील त्वचा सोलल्यासारखे होणे, मग ते अनामादानं एखाद्या दिवस गाल चावल्या जाणे किंवा अशा गोष्टीतून आपण तोंड येणं असं म्हणतो. किंवा ज्या व्यक्तीला खूपच ताणतणाव असतो त्यालासुद्धा असं येऊ शकतं तोंड जास्त. मग इथं कशामुळे होतं की B12 नावाचं जे जीवनसत्व आहे त्याचा तो अभाव असतो. झिंक म्हणा, फॉलिक ॲसिड म्हणा किंवा फॉलिक आम्ल याची जर कमतरता त्या शरीरात असेल तरी पण तोंड येतं आणि तोंडांच्या उतीला जखमा होऊन ते तोंड येणं आपण त्याला असं म्हणतो. मग तोंड आता आलं की तुम्हाला माहिती आहे की गरम पदार्थ वगैरे ह्या जखमा ह्या खूप दुखवल्या जातात आणि आपल्याला खाणं काय होतं, असह्य होतं. मग जर आपण बी जीवनसत्व असलेलं अन्न जर चांगल्या प्रकारे खाल्लं तर आपल्याला जसं तोंड जास्त येत नाही आपल्याला आणि व्यायाम करणे वगैरे असं म्हणतो. आता बघा की काही जणांना बाल्यावस्था किंवा तारुण्यावस्थामध्येच रात्री दिसण्यास त्रास होतो. मग आता हे सुद्धा काय रातांधळेपणा आपण म्हणतो. हे सुद्धा काय एक प्रकारे जीवनसत्वाचा अभावच आपण म्हणू शकतो. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यामध्ये प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्याची त्यांना आवश्यकता असते. जीवनसत्वापैकी मुख्य 6 प्रकार व्हिटॅमिन ए ज्याला आपण म्हणतो, B, C, D, E, K यापैकी ADE आणि K मेद म्हणजे स्निग्ध हे विद्राव्य आहेत आणि विटॅमिन बी आणि सी म्हणजे जीवनसत्व बी आणि जीवनसत्व सी हे जल विद्राव्य आहेत. आपण पाहिले विद्राव्य न विरघळणारे. आलं लक्षात. पाहिले की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते, जे तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व B2 आणि निकोटामाइड म्हणजे जीवनसत्व B3 यांचा काय होतो, उपयोग आपल्याला बरेच वेळेस होतो. आता बरेचदा आपण पाहिलं की आपल्या जे घसा आहे त्या घशाला आपल्याला बरेचदा आपल्या तोंडात घशात कोरड पडते. म्हणजे काय होतं, अतिप्रमाणात म्हणजे शरीरातलं पाणी कमी झाल्याच्या नंतर तसं होतं. मग अतिप्रमाणात आपण जुलाब झाल्यास आपण जलसंजीवनी घेतो किंवा उन्हाळ्यात आपण खूप काम केल्यास काय होतं, शरीरातलं पाणी निघून जातं आणि शरीरातलं पाणी निघून गेल्यामुळे हे आपल्याला अशा प्रकारच्या समस्या आपल्याला किंवा हे निदर्शनास येतं. आपल्या शरीरात साधारणतः 60 ते 70% हे पाणी असतं, 65 ते 70% हे पाणी असतं. पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70%च हे पाणी असतं. पेशीच्या वजनाच्या 70% हे पाणी असतं. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणी असते. शरीरामध्ये थोडी जरी पाणी कमी झाले तर पेशीचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. म्हणून पाणीसुद्धा हे एक अत्यावश्यक पोषक द्रव्य मानले जाते. वरील सर्व पोषक द्रव्यामध्ये तंतुमय पदार्थसुद्धा अत्यंत महत्त्वाचा एक पोषक द्रव्य आहे, ज्याला आपण फायबर फूड म्हणतो. तंतुमय पदार्थ खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू पण शकत नाहीत, पण त्याचा एक चांगला उपयोग आहे. जितकं तुम्ही तंतुमय पदार्थ घेताल तेवढं तुमचं पचन प्रक्रिया सुधारण्यास आणि पोट साफ होण्यास आपल्याला मदत मिळते. खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाहीत, पण इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले पदार्थ बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये आपल्याला ह्याची खूप मदत होते. आणि पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर पोट साफ ठेवायचं असेल तर पोट साफ ठेवण्यासाठी आपल्याला याचा भरपूर प्रमाणामध्ये काय करावा लागतो, वापर करावा लागतो.